मोठा खांदा टीमचा 12 मॅन जॉईन व्हा आपण कॉमेंट्री बॉक्सची. अतिशय एक नामांकित स्पर्धा, आज प्रेक्षकांची तेवढीच गर्दी राहिली. बरेचसे खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. तीन ओव्हरची मॅच आणि आपण वळूयाच सामन्याकडे. जिथे मोठा खांदा संघाने नाणेफेकी मोठा खांदा टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं दादरपाडा टीमला. स्ट्राईकला आपण अमित नाईकला पाहू शकतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला निमिष मोहिते. उरण तालुक्यातील छोटंसं गाव एकडगर आणि या गावातील हा खेळाडू सध्या स्ट्राईकला तैनात झालाय. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. अक्षरशः आपल्या अनोख्या स्टाईलनं चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. अमित नाईकचा तडाखा मिळाला. गेल्या धावा 6. पहिल्याच बॉलवर अमित नाईकनं त्याच्या स्टाईलनं लगावलेला षटकार पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. षटकार नाही तर हा 8 आहे. अमित नाईकच्या बॅटमधून सर्वाधिक लांबलचक षटकार. संयमनीय हा देखील विचार केला की 9वा, पण ISPL मध्ये पहिला 9वा मारणारा देखील अमित नाईक आहे. टेप बॉलवर सर्वाधिक लांब षटकार त्यानं देखील कुठला होता आणि तिथे ISPL मध्ये पहिला 9वा मारणारा अमित नाईक ठरला. तिथे देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतोय. दिनेश पाटीलच्या विरुद्ध सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. त्यामुळे या खेळाडूची प्रचंड मागणी असते. मगाशी देखील आपण विचार केला होता की महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आखाती राज्यांमध्ये देखील चांगली कामगिरी करणारा अमित नाईक आहे. एक छोटंसं गाव आहे एकडगर, जिथे 11 खेळाडू होत नाहीत, पण या खेळाडूचं नाव अगदी महाराष्ट्रभर गाजतंय आणि संपूर्ण देशामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहत असतो. मागील 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. यावेळी एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून. व्हॉट अ शॉट! काय कमालीचा ताकद पाहायला मिळाली. लवकर टप्पा ओळखला आणि त्यानंतर मात्र सलग्न 3रा षटकार आला अमित नाईकच्या बॅटमधून. 3 चेंडूवर 3 मोठे फटके दिनेश पाटीलच्या विरुद्धात अमित नाईकच्या बॅटमधून. काय चांगली सध्या बॅटिंग चालू आहे. ज्याच्या बॅटिंगला सर्व करतात लाईक, त्याचं नाव आहे अमित नाईक. आणि हा मात्र सितारा आज संपूर्ण करत चांगली कामगिरी करत असताना नुकताच करत धर्मवीर चषक बांद्र्याच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला मालिकावीराची बाईक मिळाली होती तोच अमित नाईक सध्या बॅटिंग करत असताना. आणखी एक तडाखा अनोख्या स्टाईलनं. हा फटका आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या उंदवते अमित नाईक साठी. 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा विक्रम दादरपाड्याच्या या मैदानामध्ये अमित नाईक करत असताना काय कमालीचा खेळ दाखवलाय. काय अफोर्ड आहे, काय ताकद पाहायला मिळाली. मागील 4 चेंडूवर 4 मोठे फटके आले तर अमित नाईकच्या बॅटमधून. सर्वाधिक मागणी या करते खेळाडूला का असते याचं प्रत्युत्तर त्यानं दिलाय. छोटस गाव आहे कडगर आणि या गावातून बिलॉंग करणारा हा सितारा आणि मागील 4 चेंडूवर 4 मोठे फटके पाहायला मिळतात अमित नाईकच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग अमित नाईकनं करून दाखवल्या. यावेळचा बॉल लेगिस्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतोय. पाठीमाग फिल्डिंग निवडमध्ये चुकी जरूर झालाय. वाईटचा इशारा येतोय आणि या चेंडूवर मात्र आणखीन 4 धावा, तब्बल 5 धावा मिळाल्या जातील. नशिबाचा पंजा मिळालाय दादरपाडा संघाला. 29 धावांवर पोहोचलाय दादरपाडा संघ. 4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय. 10 पटा धावा लागले गेले त्या 29 धावा. मग अशी 29 धावांचं टार्गेट होतं. आता मात्र अवघ्या 4 चेंडूमध्ये 29 धावा जमा झाल्यात. दिनेश पाटीलचा हा बॉल खोलामध्ये टाकला होता. डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट.
जीवाच्या आकांताने धावताना अमित नाईक पाहायला मिळाला आहे आणि या 2 धावेनिशी 10 पटला धावा लागले गेले त्या 31 धावा 31 रन्स. काय कमालीचा इन्फॉर्म मध्ये आहे अमित नाईक. मोठमोठ्या स्पर्धा खरं तर खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. नेहमी त्याचं शेड्यूल बिझी असतं पण तर आज दादरपाडा संघाला कमेंटमेंट दिली होती की मी खेळण्यासाठी येणार आणि तो आलाय आणि संपूर्ण आता प्रेक्षकांची मन देखील तो जिंकतोय. फुल टॉस बॉल लॉंग लेगच्या पलीकडं चेंडू चाललाय दादरपाडा गावामध्ये. मिळाल्या जातील धावा 6. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमित नाईक साठी. काय कमालीचा खेळ दाखवला अमितनं. सर्वांची मन जिंकलीत. एका षटकामध्ये तब्बल 37 धावा आल्यात. 37 रन्स. पहिल्या षटकामध्ये अमित नाईकचा जलवा पाहायला मिळाला. काही कमालीची बॅटिंग दाखवल्या. धारावी ते दादरपाडा एवढा अंतर का मी कापून आलोय. तिथे देखील स्पर्धा खेळला. कामाक्षी रायगड या संघातून खेळत असताना सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये 17 बॉलमध्ये 42 धावा कुठल्या होत्या. तिथे देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला. तिथे देखील तो 2 सामने जिंकल्यात आणि आता मात्र इथं दादरपाड्याच्या मैदानामध्ये दादरपाडा संघातून खेळत असताना त्याला आपण ॲज अ आयकॉन पाहतोय आणि आपल्या एक नावाची वेगळी त्यानं छाप सोडली या मॅचमध्ये. एक आगळा वेगळा कारनामा देखील केलाय. मागील 5 चेंडूवर 6 चेंडूमध्ये त्याचे 5 षटकार देखील पाहायला मिळालेत. गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी करण्यासाठी. हर्षद भगत आलाय गोलंदाजी करण्यासाठी. समोर निमिष मोहिते. पहिलाच बॉल त्यावर आक्रमण केलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 6. पहिला बॉलवर षटकार आला हर्षदच्या विरुद्ध निमिषच्या बॅटमधून. यावेळचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू थोडासा खालीच राहिला. पाठीमागच्या दिशेनं मिळाल्या जाईल ही 22 परिणामी एकेरी धावनिशी 10 पटला धावा लागले गेल्या त्या 44 धावा 44 रन्स. चांगल्याच धावा बनवल्या त्या म्हणजे टीम दादरपाडा टीमनं. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या हर्षद गोलंदाजी करतोय. समोर अमित नाईक पाहायला मिळतोय. सातत्याने जर विचार केला तर हे नाव देखील प्रचंड चर्चेमध्ये राहिलंय. मागील हप्त्यामध्येच धर्मवीर चषक बांद्र्याच्या मैदानामध्ये मालिकेवराची ज्या खेळाडूला बाईक मिळाली तो अमित सध्या बॅटिंग करतोय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय आणि त्यामुळं हा खेळाडू देखील तेवढीच या खेळाडूची नावाची चर्चा नेहमीच पाहायला मिळत असते. हर्षद आला गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला अमित नाईक आहे. फुल टॉस बॉल अगदी सहज चेंडूला बनवलाय. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला धाड पाठवलाय सीमा पलीकडं. आणखीन एक षटकार 6वा षटकार अमितच्या बॅटमधून आलाय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या दादरपाडा संघाच्या 50 धावा. कमालीची बॅटिंग अमितनं दाखवलाय. अजून करण बाकी आहे पण त्याच्या अगोदर अमितचा जलवा शरीरपेक्षा थोडासा दूर टाकला होता. अगदी सहज खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. थ्रो जरूर आलाय. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी 51 धावा धावपटाला लागल्या गेल्यात. बॉल कुठेही टाकू दे तो चेंडू सीमारेषा पलीकडे नेण्याची ताकद अमित मध्ये आहे. एवढी ताकद स्वतःला मेंटेन त्याने ठेवलाय. समोर निमिष मोहिते दादरपाडा टेस्ट मधील आणखीन एक आक्रमक खेळाडू. कोलामध्ये टाकला होता बॅटची लिडिंग एज. पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन इथून एकच धाव मिळायला जाईल. एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 52 धावा. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमित सध्या शेवटचा एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल त्याला समोर खेळला अमितनं. अवघी एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या दादरपाडा संघाच्या 53 धावा. 61चा हाय स्कोर आहे भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाचा.
त्यामुळे 61 पेक्षा जास्त धावा काढल्या तर दादरपाडा संघाला देखील बाय मिळेल याच्याकडे आपण लक्ष वेधतोय. आज चांगली मॅच पाहायला मिळाली. आज बरेचसे आयकॉन आहेत. आपण कालपासून चर्चा करतोय अगदी चिरल्याच्या क्रीडांगणापासून की चंदन तलवार या खेळाडूची प्रतीक्षा आपण करतोय संयम की ज्या पद्धतीने या खेळाडूचा खेळ सुद्धा आज बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील खेळताना पाहायला मिळेल. चला टॉससाठी आपण या. आर्यन शिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध बोनशेत यापुढे होणारा सामना आपण लगेच रिपोर्टिंग करा. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. कॅमेरामॅन देखील ते वर्क करेल की आज प्रेक्षक किती पाहायला मिळतात. बऱ्याचशा फोर व्हीलर्स अगदी मैदानाच्या चौफेर लागल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपल्या अनोख्या स्टाईलने चेंडूला पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर अमित नाईकचा जलवा. आणखीन एक षटकार आलाय. नाबाद 45 धावसंख्या खेळतोय अमित नाईक. आज संपूर्ण दिवसाचा विचार केला धाराव्याच्या क्रीडांगणामध्ये 42 मगाशी सुद्धा खेळला तेव्हा सुद्धा षटकार आलेत. यावेळचा तडाखा जरूर चांगला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि इथून चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6 आणि 50 धावा. एकदा अमित नाईक आपण बॅट वरती करा. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली अमितची. 11 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्यात. एकडघर गावचा सितारा आणि त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमधील आलेला आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळतं. कमालीची बॅटिंग त्यांना दाखवलाय. यावेळचा बॉल लेगिशीच्या बाहेरून 65 झाल्यात आणि 66. आता हायेस्ट स्कोर भूमिका स्पोर्ट चिर्लेच्या पुढे गेलाय दादरपाडा संघ. चांगलासा खेळ पाहायला मिळाला. सतीश शेठ केणी देखील खुश असतील. ज्या प्रकारे अमित नाईकने कमेंटमेंट दिली होती की खेळासाठी येईन आणि तो आलाय आणि आलाच नाही तर त्याने सर्वांची मनं देखील जिंकलीत. यावेळचा बॉल पूर्णपणे ब्लॉक केला होता. यष्ट्यांचा वेध मात्र बॅटिंग आवडली असेल तर दादरपाड एकदा जोरदार टाळ्या होत्या अमित नाईक साठी. अर्धशतक पाहायला मिळालंय. सर्वांची मनच जिंकली त्या खेळाडूनं. तो नुसता आला नाही तर आज मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं अमित नाईकनं. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. या इनिंग मधील शेवटचे आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानामध्ये आणखीन एक तेवढंच मोठं नाव जात असताना करण मडवी दाखल झालाय. एक खेळाडू तेवढाच मोठा बाद होतोय. दुसरा खेळाडू तेवढ्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. आकाश खैरेजी यांना आपण इन्व्हाइट करतोय. व्यासपीठावर आपण देखील उपस्थित राहा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आकाशजी खैरे यांना देखील आपण विनंती करत आहोत. करण मडवी आला मैदानामध्ये. प्रचंड मागणी याही देखील खेळाडूला असते. सातत्याने विचार केला तर नेहमीच करण मडवी जिथे नाव आलं तिथे गावदेवी गावठाण या मोठ्या संघातून तो खेळत असतो आणि तो देखील दाखल झाला. शेवटची आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपडला धावा लागल्या गेले तर 66 धावा. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला पाठवले सरळ वेशवी गावामध्ये. चेंडू चाललाय सीमा पार. सर्वाधिक लांबलचक षटकार करण मडवीच्या बॅट मधून. काय फटका खेळलाय. फुलटॉस होता आणि फुल टोल वसूल करणारी बॅटिंग पाहायला मिळते करणची. 72 धावा. धावपडला लागल्या गेल्या 72 रन्स. आकाशजी खैरे यांचं स्वागत केलं या षटकारांना. करण मडवीची कमालीची बॅटिंग. यावेळचा बॉल ऑफिशीच्या बराचसा बाहेर जाणारा पाहायला मिळाला. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आलाय. 73 धावा धावपडला लागल्या गेल्या. पुढील चेंडू फ्रीड असेल. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं मैदान पाहायला मिळतं. अल्लोड गर्दी झाली मैदानाच्या बाहेर. फिल्डिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यू घेतला. नो बॉल आहे. थर्ड अंपायर डिसिजन इट्स अ नो बॉल. चला अंपायर आपण छत्री उघडूच नका कारण लाईव्ह इथं कव्हर करण्यात थोडासा प्रॉब्लेम निर्माण होता मुळात मैदानामध्ये. करण मडवीचा हा फटका फसलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फ्रीडचा बॉल आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव घेत असताना निमिष मोहिते होतील धाव बाद. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावनीशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या
73 धावा 73 रन्स, 74 धावा 74 रन्स. 74 झाल्यात. षटकार आला तर 80 बनू शकतात. काही कमालीची बॅटिंग दाखवले करणनं आणि त्याहीपेक्षा अमित नाईकचा जलवा पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडं. तब्बल 80 धावा 18 बॉल मध्ये. बॅटिंग आवडल्यास एकदा जोरदार टाळ्या होत्या करण मडवी साठी देखील. 3 बॉल खेळला आणि 3 बॉल मध्ये त्या 2 षटकार करणच्या बॅट मधून देखील पाहायला मिळालेत. अमित नाईकचे 8 षटकार, करणचे 2, निमिष मोहितेचा 1 षटकार. षटकारांची भाषा एकत्र खेळाडू बोललेत आणि जो आत्मविश्वास दादरपडा गावात दाखवले होते की 2 आयकॉन उरण तालुक्याचे असे आहेत जे रायगड जिल्ह्यातील टॉपर 10 मध्ये आहेत आणि हे दाखवले करणनं आणि अमितनं. 80 धावा झाल्यात. 81चं आव्हान आहे मोठा खांदा संघासमोर. पहिल्या षटकामध्ये दिनेश पाटील जो आयकॉन राहिला त्यानं 37 दिल्यात. त्यानंतर आपण विचार केला हर्षलचा त्याच्या षटकामध्ये देखील 27 आल्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये देखील 27 आल्यात. आकाजी खेरे यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. सतीशजी केडी साहेबांचे शुभ असते त्याचा शुभ सन्मान करत आहोत आपण. तर आता जोरदार पावसाची देखील सुरुवात झाली आहे. मगाशी सुद्धा दादरपाडा संघ जेव्हा गोलंदाजी करत होता, दादरपाडा संघ गोलंदाजी करत असताना आवाज संघ बॅटिंग करत होता आणि तेव्हा देखील पाऊस आला होता आणि पुन्हा नंतर पाऊस देखील दादरपाडा जेव्हा बॅटिंगसाठी आला तेव्हा पाऊस थांबला. आता देखील आपल्याला सेम हे चित्र पाहायला मिळते. मगाशी बॅटिंग करत होता दादरपाडा संघ तेव्हा पाऊस पडलाच नाही आणि आता पुन्हा एकदा पाऊस आलाय. येणारे 18 बॉल 81 धावांची गरज. ही मॅच थोडीशी कठीण बनू शकते पण समोर समर्थकडू आहे असे अनेक कारनामे त्याने देखील केलेत. टेनिस क्रिकेटमध्ये पहिले षटक मारण्याचा विक्रम देखील समर्थच्या नावावर पाहायला मिळाला. पाहूया रबर बॉलची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये देखील हा कारनामा होताना पाहायला मिळेल का. पण समोर करण मडवी गोलंदाजीसाठी तैनात झाला. समोर समर्थकडू आहे. पहिलाच बॉल करण मडवी हाताळत असताना समोर समर्थ कडू. थोडंसं खरं तर आव्हान कठीण आहे. 81 पाटल्या करायचा पण समर्थ कडू या खेळाडून असे अनेक विक्रम देखील केलेत. रायगडचा क्रिस गेले नावाने एक वेगळी ओळख त्याची सुद्धा पाहायला मिळते. पहिलाच बॉल शरीरावर आदळणारा पाहायला मिळाला. पाठीमाग यष्टीरक्षक आहेत. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जास्त डॉट बॉल जर इथं आले तरी मॅच कठीण राहू शकते. जय हनुमान मोठा खांदासाठी आज बऱ्याचशा धावा आल्यात कारण एकच होतं नाव आहे अमित नाईक. चला टॉस उडवण्यासाठी आपण विनंती करतोय बोनशेत आणि त्यांच्या विरुद्ध आर्यन शिर्ले. यावेळचा बॉल भन्नाट वेग अगदी पार्ट टाइम बॉलर म्हणून आपण करणकडे देखील पाहतोय पण यावेळचा बॉलवर अगदी चेंडूवर धावा मिळायला गेल्या त्या 2. लेग बाईस परिणामी मिळाले या 2 धाबा. 22 परिणामी मिळाले 2 धाबा. संयम आपण विचार केला तर आपण पार्ट टाइम बॉलर करणला देखील पाहतोय. कधी जास्त गोलंदाजी करत नसतो पण यावेळी आक्रमण केलंय. समर्थ कडून हा फटका खेळून काढला. वाईड डिश लॉंग ऑनच्या वरतून आला हा षटकार.
धावपटला धाबा लागले गेले त्या 8 धाबा. पण चॅलेंजर चिरलेची ती स्पर्धा जिथे बेस्ट बॉलर देखील राहिलाय करण मडवी. चांगली इकॉनॉमी गोलंदाजी तिथे देखील त्याने केली होती त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ॲज अ बॉलर तिथं देखील त्याला ते बक्षीस मिळालं होतं. यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. जास्त डॉट बॉल जर आले तरी या मॅचमध्ये मोठा खांदा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडू शकतोय. या षटकामध्ये देखील तेच करण्याचा प्रयत्न सध्या करण मडवी करतोय. स्लो बॉल डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी हलक्या हाताने चेंडू टाकला होता. अवघी एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागल्या जातील त्या 9 धाबा. या षटकातील शेवटचा बॉल आहे. चांगली सध्या कामगिरी करतायत करण मडवी. एक षटकात हा अपवाद वगळला तर चांगली सध्या त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळचा बॉल शेवटचा निर्धाव आला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 90 धावा दिल्यात गोलंदाज करण मडवीनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. उर्वरित आणखीन 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 72 धाबांची गरज. आपण टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय. चला आर्यन शिर्ले आणि बोनशेत. आकाशजी खेरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. आर्यन शिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध बोनशेत. एक मोठी फाईट मला देखील पाहायला मिळेल. यश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. पाठीमाग क्षेत्ररक्षक आहे तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न यशचा फक्त एकच मिळेल. आणि ह्या एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 10 धावा. आर्यन शिर्ले संघ यांना नाणेफेकीचा कॉल देखील जिंकला. ही मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन आपण मैदानामध्ये दाखल व्हा. यावेळचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढला फलंदाजांना. जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत स्वतः गोलंदाज धावतोय. आणखीन एकच धाव मिळेल. आता या मॅचमध्ये थोडंसं अवघड बनलंय ते म्हणजे या मोठा खांदा संघासाठी विजयाच्या थोडीशी आता दूर गेलेत. कारण मागाशी 12 चेंडूमध्ये 12 षटकारांची गरज होती. 12 मध्ये 72 बनवायच्या होत्या. मागील 2 चेंडूवर अवघ्या 2च आल्या. त्यामुळे येणारे 10 बॉल आणि आणखीन 70 धावांची गरज आहे ती मोठा खांदा या संघाला. 10 चेंडूमध्ये 70 धावा. यावेळचा हा बॉल भन्नाट वेग पाहायला प्रचंड उचली घेऊन जाणारा चेंडू. इथे वॉर्न केली गोलंदाजाला. डॉट बॉल जरूर आला. येणारे 9 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 70 धाबांची गरज. यावेळचा बॉल फसलीमध्ये क्षेत्ररक्षक गडबडला. पंचांचा इशारा या चेंडूवर मिळाला जातील त्या धावा 4. यावेळचा बॉल आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी टाकतोय करतोय तो म्हणजे यश. शेवटचा बॉल आणखीन एक बाकी आहे. या षटकातील लास्ट बॉल. चांगली गोलंदाजी यशने केल्या. मगाच्या मॅचमध्ये देखील अवघ्या 3 धावा त्यानं खर्ची केल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील फार कमी धावांचं षटक पाहायला मिळालं. एकही मोठा फटका आला नाही यशच्या विरुद्ध. एक नामांकित तो देखील गोलंदाज आहे. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. अशक्य असतं आव्हान मोठा खांदा संघासाठी. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चाललाय चेंडू सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार आलाय समर्थ कडूच्या बॅटमधून. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 21 धावा. 21 रन्स. 21 धावा धावपटला लागल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 60 धावांची गरज. सुशांत भगत नवीन गोलंदाजाला प्रमोट केलंय. निशाद दिले दादरपाडा या टीमनं. नवीन हा गोलंदाजी करण्यासाठी तैनात. पहिलाच बॉल अगदी समोर टाकला होता. सुशांत सध्या गोलंदाजी करतोय. इथे सिंगल रन्स मिळेल. अचूक टप्पा पाहायला मिळाला. अगदी योग्य ते नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये.
येणारा बेटर फ्युचर दादरपाडा संघासाठी सध्या सुशांत भगत गोलंदाजी करतायत. चांगली देखील गोलंदाजी त्यांची पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने खेळून काढला समर्थ कडूच्या बॅट मधून हा तडाखा. चेंडू सरळ चालला सीमा पार आला हा षटकार. अशा फटक्यांची सुरुवातीपासून गरज होती मोठा खांदा या टीमला, पण आता भरपूर उशीर झाला. कारण येणार आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 53 धावांची. यावेळी खोलामध्ये टाकलाय. अतिशय चांगलीशी वापसी पाहायला मिळाली सुशांत भगत यांची. डॉट बॉल आला. अवघ्या 27 धावा. किती मार्जिन हा सामना हरणार मोठा खांदा संघ याच्याकडे देखील लक्ष आहे प्रेक्षकांचं. कारण प्रचंड चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 3 षटकांमध्ये अमित नाईकचा अर्धषटक पाहायला मिळालं. त्यानंतर करण मडवीचे 2 षटकार. निमिष मोहितेनं देखील 1 षटकार लगावला होता. सुशांतचा आणखीन एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळीचा हा बॉल आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी सध्या सुशांत करतायत. समर्थ कडू सारखा एक नामांकित खेळाडू समोर आहे, तरी सुद्धा न डगमगता सध्या गोलंदाजी चालू आहे. बॅटची कडा आणि महत्वाची गोल्डन विकेट. जाता का होईना मात्र समर्थ कडू याची महत्वाची विकेट, ड्रीम विकेट त्यांना मिळवून दिलाय. अतिशय चांगला असा सामना पाहायला मिळाला. हार्ड लक मोठा कांदा आणि अभिनंदन निशांत 11 दादरपाडा टीम. या सामन्याचा हिरो नो डाऊट अमित नाईक ठरला या सामन्याचा हिरो.